आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. ब्रेकिंग न्यूज. लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना होळीसाठी 4,500 रुपये मिळणार आहेत. ही रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल. ब्रेकिंग न्यूज. लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहेत, पण त्याचसोबत एक मोठा रेड अलर्ट आहे. तब्बल 20 लाख महिलांना योजनेतून कायमचं बाहेर काढण्यात आलं आहे. तुमचं नाव तर नाहीये ना त्या लिस्टमध्ये. सरकारने होळीची भेट तर दिलीये, पण सोबत आणलेत 5 नवीन आणि अत्यंत कठोर नियम, जे तुम्हाला माहीत नसतील तर तुमचा हफ्ता कायमचा बंद होऊ शकतो. या विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की हे पैसे नक्की कोणाला मिळणार, 20 लाख महिला अपात्र का ठरल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा हफ्ता सुरक्षित कसा ठेवायचा. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला या योजनेतून कायमचं बाहेर काढू शकते. चला सुरुवात करूया त्या मोठ्या बातमीने, ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकारने होळीच्या सणासाठी एक जबरदस्त भेट जाहीर केली आहे आणि ती थेट तुमच्या बँक खात्यात पोहोचणार आहे. होळीच्या शुभमुहूर्तावर तब्बल 2,30,00,000 महिलांच्या खात्यामध्ये दुप्पट हफ्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता ही बातमी जेवढी आनंदाची आहे, तेवढेच यासोबत आलेले बदल गंभीर आहेत, ज्यांना समजून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. तुमच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होत आहेत. हा काही 1 महिन्याचा हप्ता नाहीये. हा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता आहे. म्हणजे या महिन्यात तुम्हाला मिळणार आहे डबल पेमेंट. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की फेब्रुवारीचा हप्ता का थांबला होता. तर काळजी करू नका, काही तांत्रिक अडचणींमुळे तो वेळेवर जमा झाला नव्हता, पण सरकारने आता तो मार्चच्या हप्त्यासोबत जोडून येत्या 8 मार्चपर्यंत म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर सगळ्या पात्र बहिणींच्या खात्यात पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय. आता येऊया या बातमीच्या दुसऱ्या आणि अत्यंत गंभीर भागाकडे. जिथे एका बाजूला आनंदाची बातमी आहे, तिथेच एक मोठा धोकाही आहे. जरा लक्ष देऊन ऐका. हे आकडे खरंच धक्कादायक आहेत, पण हे वास्तव आहे. आत्तापर्यंत तब्बल 20 लाख बहिणींना या योजनेतून कायमचं बाहेर काढण्यात आलंय. आणि एवढंच नाही, नवीन कठोर नियमांमुळे हा आकडा 40 लाखांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळेच सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुमचं नाव सुरक्षित आहे का, हे तपासण्यात अजिबात वेळ घालवू नका. आजच्याच अधिकृत वेबसाईटवर जाऊन अपात्र महिलांची यादी तपासा आणि खात्री करा की तुमचं नाव त्यात नाहीये. आता आपण हे समजून घेऊया की एवढ्या मोठ्या संख्येने महिला अपात्र का ठरत आहेत. तर सरकारने मार्च महिन्यापासून 5 नवीन आणि अत्यंत कठोर नियम लागू केले आहेत, ज्यांची आता घरोघरी जाऊन तपासणी सुरू झाली आहे. पहिला नियम आहे 4 चाकी गाडीबद्दल. अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन ही तपासणी करत आहेत. तुमच्या नावावर ट्रॅक्टर सोडून दुसरी कोणतीही 4 चाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. हो, पण एक गोष्ट आहे, जर गाडी व्यावसायिक असेल म्हणजे पिवळी नंबर प्लेट असेल तर त्याला सूट मिळू शकते, पण त्यासाठी तुम्हाला योग्य कागदपत्र दाखवावी लागतील. दुसरा नियम आहे प्रॉपर्टीबद्दल. लाभार्थी महिलेच्या नावावर कोणतीही शेती किंवा प्लॉट आहे का, याची ऑनलाईन पडताळणी केली जात आहे. आणि तिसरा नियम आहे नोकरी आणि टॅक्सशी संबंधित. तुमच्या कुटुंबातला कोणीही सदस्य, अगदी कोणीही, जर इन्कम टॅक्स भरत असेल किंवा सरकारी नोकरीत असेल तर तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. चौथा महत्त्वाचा नियम आहे तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा. तुमच्या एकट्याचं नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. आणि 5वा नियम आहे दुहेरी लाभाबद्दल. म्हणजे जर तुम्हाला इतर कोणत्याही सरकारी योजनेतून किंवा पेन्शनमधून दर महिन्याला 1,500 रुपयांपेक्षा जास्त फायदा मिळत असेल, तरीही तुम्ही अपात्र ठरू शकता. या 5 नियमांशिवाय तुमच्या रेशन कार्डाचीही पडताळणी होत आहे. विशेषतः ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आणि हो, कुटुंबात कोणी आजीमाजी खासदार, आमदार असेल तरीही योजनेचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे, नियम तर समजले, पण यातून मार्ग काय? हा दुप्पट हप्ता आणि यापुढचे सगळे हप्ते मिळवण्यासाठी 2 अटी पूर्ण करणं बंधनकारक आहे. चला, त्या 2 अटी कोणत्या आहेत ते पटकन पाहूया. ही आहे सर्वात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची अट. याला तुम्ही योजनेची मास्टर की म्हणू शकता. तुमच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आलेला असणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे.
जर तो हफ्ता तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला पुढचा एकही हफ्ता मिळणार नाही आणि तुम्ही योजनेतून कायमचे बाहेर पडाल. दुसरी आणि तितकीच महत्त्वाची अट होती रेशन कार्ड ई-KYC. याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी होती, जी आता निघून गेली आहे. ज्यांनी ही ई-KYC पूर्ण केली नाही त्यांचं फक्त लाडकी बहीण योजनेचंच नाही तर रेशन कार्डवरून मिळणारे सगळे फायदे थांबवले जाणार आहेत. ही एक खूप गंभीर बाब आहे. जरी मुदत संपली असली तरी ही प्रक्रिया किती सोपी होती हे समजून घ्या. फक्त 10 सेकंदांचं काम होतं. जवळच्या कोणत्याही रेशन दुकानात जाऊन आधार नंबर देऊन आणि मशीनवर अंगठा लावून ही प्रोसेस पूर्ण करता येत होती. ज्यांनी हे केलं नाही त्यांना आता मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. या सगळ्या नियमांनंतर आणि अटींनंतर आता पुढे काय होणार आहे? योजनेच्या भविष्यात काही चांगल्या बातम्या सुद्धा आहेत, त्या पाहूया. सध्या पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, कोकण आणि मराठवाडा विभागातल्या निवडक 12 जिल्ह्यांमध्ये हे दुप्पट पेमेंट जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जर तुमचं नाव या जिल्ह्यांमध्ये नसेल तर काळजी करू नका. लवकरच इतर जिल्ह्यांमध्येही ही प्रक्रिया सुरू होईल. आणि आता ती बातमी ज्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. बातमी अशी आहे की एप्रिल महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार आहे आणि तोही थेट 2100 रुपये होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं असून लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्या महिलांनी अजून अर्ज भरलेला नाहीये त्यांच्यासाठी एक आशेचा किरण आहे. लवकरच नारी शक्ती दूत ॲपद्वारे हे पोर्टल पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाहीये त्यांच्यासाठी तब्बल 3,70,000 रुपयांची घरकुल योजनाही लवकरच सुरू होत आहे. तर एका बाजूला आहे दुप्पट पैशांचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला आहे कडक नियमांची टांगती तलवार. फायदे वाढणार आहेत पण त्यासाठी पात्रतेची परीक्षासुद्धा अधिक कठीण होणार आहे. त्यामुळे आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या सगळ्या बदलांसाठी तुमची कागदपत्र तयार आहेत का? तुमची पात्रता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तयार आहात का? नक्की विचार करा.